भव्य उद्घाटन सोहळा व वाढदिवस समारंभ संपन्न। आज बालाजी लॉन्स येथे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। हिंदवी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंखे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या मंगल प्रसंगी बाळनाथ भोपळे, लक्ष्मण वैष्णव, संतोष गोरे, मनीष शेळके, आत्मारामजी आगलावे, संजय मंजुळे, आचार्य सुनील नांदेडकर तसेच भीमसैनिक ग्रुपचे प्रधान साहेब, सावंत साहेब, भागवत पाटील, अर्जुन थोरात, बळीराम गुजरे, लगाम ग्रुपचे गजानन लांडगे पाटील आणि हिंदवी जन क्रांती सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच प्रसंगी आत्मारामजी आगलावे व संजू मंजुळे यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व महामानवांना या ठिकाणी वंदन करतो। आणि 2 दिवसांनी 14 एप्रिलला या ठिकाणी मी भीम जयंती आहे, त्या भीम जयंतीच्या आडवास तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आदरणीय कांबळे साहेब यांनी जो आपला या ठिकाणी व्यवसाय आहे, मंडप व्यवसाय, आणि ते व्यवसाय या ठिकाणी कुठंतरी एक निश्चित जागा असावी म्हणून या बालाजी लॉन्स इथे त्यांनी हे भाडेतत्वावर या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि त्या लॉन्सच्या आजच्या उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी मला त्यांनी बोललं, आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल या ठिकाणी कांबळे साहेबांना या ठिकाणी हे लॉन्स त्यांचं चांगलं या ठिकाणी भरभराटीचं आणि त्यांच्या व्यवसायामध्ये चांगली प्रगती हो अशा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो व ते चांगलं प्रगती पथावर जावं अशी ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। आजच्या विचारमंचावर या ठिकाणी उपस्थित आपण सर्व विचारपीठावर उपस्थित सर्व या ठिकाणी नेते मंडळी तसेच उपस्थित सर्व या ठिकाणी बांधव आणि आज या निमित्तानं ज्यांचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा केला ते असे आपले या ठिकाणी आत्माराम भाऊ दादा, तसेच या ठिकाणी मंजुळे साहेब, आणि आपण त्यांचा देखील आज योगायोग आहे, आज त्यांचा देखील या ठिकाणी जन्मदिवस आहे। त्या दोघांना पण या ठिकाणी जन्मदिनाच्या कोटी कोटी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि या ठिकाणी उपस्थित सर्वांचे नाव या ठिकाणी माहीत आहे, परंतु आता सर्वांचे नावं न घेता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आता ज्यांनी आपल्या सुंदर भाषण शैलीतून ज्यांनी सर्वांचं कौतुक केलं, आत्ताच आपण त्यांचं या ठिकाणी ऐकलं, प्रत्येक शब्दामध्ये त्यांची शेर शायरी आपल्याला या ठिकाणी त्यांनी ऐकवली। आणि म्हणून जास्त काही न बोलता एकच या ठिकाणी सांगेल की व्यवसाय कोणताही या ठिकाणी चालू करणं सोपं असतं, परंतु तो टिकून धरणं आणि मोठा करणं हे फार अवघड असतं। म्हणून जरी कांबळे साहेबांनी हा व्यवसाय या ठिकाणी गेल्या 25-30 वर्षापासून त्यांचा हा जास्त म्हणलं तरी चालू जे 30-35 वर्षापासून जवळजवळ त्यांचा मंडप व्यवसाय आहे, तर त्यांनी हा मंडपचा व्यवसाय या ठिकाणी चालू करत असताना शून्यातून या ठिकाणी चालू केला। त्यानंतर या ठिकाणी ज्या गोरगरिबांच्या मुली आहेत त्यांच्यासाठी त्यांनी भांडे देखील या ठिकाणी साहेब मोफत ते भांडे देखील या ठिकाणी देतात। आणि त्याच अनुषंगानं इवलेसे रोप लाविले अंगणी त्याचा वेणू गेला गगनावरी या साधू संतांच्या युक्तीप्रमाणे म्हणीप्रमाणे आज त्यांनी एवढं मोठं लॉन्स या ठिकाणी चालवायला घेतलेलं आहे। ज्यांना कोटीच्या संपत्त्या कमवायच्या, करोडपती व्हायचं आणि ज्यांची 2 रुपये द्यायची कोणाला जर काही त्या वाट्यामधून जर समाजसेवेचं जर या ठिकाणी दानत नसेल तर असे लोक मोठे होऊन फक्त त्यांच्या परिवाराचा विकास होत असतो, त्यांच्या स्वतःचा विकास होत असतो, परंतु ते सर्वांचा विचार करतात। जे स्वतःच्या परिवारापेक्षा या ठिकाणी समाजसेवेला जास्त महत्त्व देतात, स्वतःचा परिवार चालवून या ठिकाणी समाजसेवेमध्ये अग्रेसर असतात, ते लोक खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठे झाले पाहिजे। तेव्हाच या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरिबाला, जनतेला या ठिकाणी त्याच्याकडून न्याय मिळतो, या समाज व्यवस्थेला न्याय मिळतो। आणि म्हणून ते आपल्या सर्वांपैकी एक म्हणजे त्या तत्त्वात बसणारे म्हणजे कांबळे साहेब आहेत। आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा हा व्यवसाय या ठिकाणी मोठा झाला पाहिजे, त्यांच्याकडे 2 पैसे आले पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं त्याच्याकडून समाजसेवा या ठिकाणी घडेल। म्हणून या त्यांचा व्यवसाय जास्त माझा लाभलेला 2 शब्द या ठिकाणी अटूट घेतो। आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित पुनश्च एकदा सर्वांचे सहर्ष असे स्वागत करतो आणि कांबळे साहेबांच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो।
कारण कांबळे साहेबांचा कार्यक्रम म्हणजे आपला सर्वांचा कार्यक्रम आहे आणि म्हणून कांबळे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो आणि भगवंत ईश्वरचरणी महापुरुषांच्या चरणी प्रार्थना करतो की कांबळे साहेबांचा हा व्यवसाय या ठिकाणी भरभराटीच हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. माझे मित्र आत्माराव यांचा पण वाढदिवस आहे आणि माझा पण वाढदिवस आहे. या प्रसंगी भागीनाथ कांबळे यांनी या नवीन व्यवसायाची सुरुवात केली. त्या प्रसंगी त्यांनी आम्हाला बोलवलं, मानसन्मान दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. या उद्योगासाठी सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचं मी आश्वासन देतो. तसेच माझे मित्र, बालपणीचे मित्र मंजुळे भाऊ यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्यातर्फे देतो आणि थांबतो.